नमस्कार. मी डॉक्टर बाबासाहेब बडे, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नाशिक. आपल्या सर्वांचं शिक्षण परिषदेमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजच्या शिक्षण परिषदेमधील माझ्याकडे असलेला विषय आहे क्षमता आधारित अध्ययन. मित्रहो, आपण या शैक्षणिक वर्षामध्ये सातत्याने शिक्षण परिषदेमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या विषयाअंतर्गत विविध घटक समजावून घेत आहोत. नवीन शैक्षणिक धोरण आणि त्या अंतर्गत निपुण भारत अभियान हे केंद्र शासनाने सुरू केलेलं आहे आणि त्या अंतर्गत आज आपण शिक्षण परिषदेमध्ये क्षमता आधारित अध्ययन हा घटक समजावून घेणार आहोत. क्षमता म्हटलं की कौशल्य हा शब्द त्याच्या बरोबरीने आपल्या समोर येतो आणि मग या क्षमतांवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी आपल्याला क्षमता आधारित अध्ययनाची प्रक्रिया समजावून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या शिक्षण परिषदेमध्ये आपण हा विषय पायाभूत साक्षरतेच्या अंगाने समजावून घेणार आहोत. या घटकाची काही उद्दिष्ट आहेत. ती उद्दिष्ट अशी आहेत: क्षमतेवर आधारित अध्ययन निष्पत्तीचे महत्व. मग आपणा सर्वांना ज्ञात आहे की सन 2019, सन 2017 आणि सन 2019 या 2 वर्षांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर अनुक्रमे अध्ययन निष्पत्ती या लागू केलेल्या आहेत आणि आपण वर्षभर मुलांना जे काही शिकवतो ते मूल्यमापन करण्यासाठीच एक विधान म्हणजे अध्ययन निष्पत्ती या आहेत आणि या अध्ययन निष्पत्ती क्षमतेवर आधारित असलेल्या आहेत. म्हणून त्या दृष्टीने हा घटक महत्वाचा आहे. पायाभूत वर्गातील जीवन कौशल्य ही कोणकोणती जीवन कौशल्य आहेत, पायाभूत वर्ग म्हणजे काय आणि मग या जीवन कौशल्यांमध्ये ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती आणि मूल्यांच्या क्षेत्रातील क्षमतांच्या संयोजनातून निर्माण होणाऱ्या क्षमतांवरती आपल्याला अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. यासोबतच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शाश्वत विकासासाठीची, विद्यार्थ्यांच्या विकासासाठीची 3 ध्येय या ठिकाणी मांडलेली आहेत आणि ती ध्येय कोणती आहेत, त्याद्वारे एकात्मिक आणि सर्वांगीण विकास हा कसा साधता येईल यावरती सुद्धा आपल्याला या घटकामध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यासोबत तिसरा आणि महत्वाचा शेवटचा आणि महत्वाचं उद्दिष्ट आहे की 3 विकास उद्दिष्टांनुसार शिक्षण परिणामांचे सांकेतिकीकरण करायचं आहे. म्हणजे जी अध्ययन निष्पत्ती ठरवलेली आहे या अध्ययन निष्पत्तीला संकेतांकांमध्ये गणलं जाणार आहे आणि त्यासाठी ही उद्दिष्ट हा घटक अत्यंत महत्वाचा मानलेला आहे. म्हणून आपण या घटकामध्ये अंतर्भूत असलेल्या घटकांचा विचार करूयात. त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचा घटक आहे अध्ययन निष्पत्ती आणि क्षमता. मग अध्ययन निष्पत्ती आणि क्षमतांचा काय संबंध आहे, ते दोन्हींचा संबंध आणि त्यांचं मूल्यमापन कशा प्रकारे करायचं याविषयीची माहिती आपल्याला या घटकात मिळणार आहे. त्यासोबत क्षमता आधारित अध्ययनाचं महत्व, क्षमता आधारित अध्ययन का करायचं हे सुद्धा आपल्याला या उपघटकांमध्ये समजणार आहे आणि निश्चितपणे पायाभूत वर्गातील जीवन कौशल्य. आज आपण नवीन शैक्षणिक धोरणाचा सर्वांनी अभ्यास केला. मागे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने त्यावरती वेबिनार घेण्यात आलं होतं आणि या वेबिनारमध्ये सुद्धा त्यामध्ये आपण 3 ते 9 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा पायाभूत वर्गामध्ये समावेश केलेला जाणतोच. त्यामध्ये 3 ते 6 हे शाळापूर्व शिक्षणाची वर्ष आणि 1ली, 2री, 3री अशी शिक्षणातील प्राथमिक स्तरावरची, पूर्व प्राथमिक स्तराची वैशिष्ट्य म्हणजे वर्ग या दोन्ही ठिकाणी जीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाणं आणि शिक्षण हे जीवनाभिमुख बनवणं या दृष्टीने हा घटक महत्वाचा आहे. त्यानंतर जी 3 ध्येय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विचारात घेतलेली आहेत, ज्यांच्या आधारे एक संपूर्ण आणि एकात्मिक विकासासाठी शिक्षणाची प्रक्रिया राबवली जाणं अपेक्षित आहे आणि या 3 ध्येयावर आधारित ज्या अध्ययन निष्पत्ती किंवा अध्ययन निष्पत्ती विधाने तयार केलेली आहेत त्यांना सांकेतीकरण त्यांचं केलेलं आहे आणि हे सांकेतीकरण कसं केलेलं आहे ते सुद्धा आपण आजच्या या घटकामध्ये समजावून घेणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिला जो घटक आहे तो आपण आता विचारात घेऊया.
आपल्या सर्वांना अध्ययन निष्पत्ती माहित आहेत. प्रत्येक विषयासाठी आणि प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळे अध्ययन निष्पत्ती आहेत, परंतु तरीही त्यामध्ये क्षमतांचा विचार केलेला आहे. जर उदाहरणार्थ भाषेचा जर आपण विचार केला तर भाषेच्या मूलभूत क्षमता म्हणून आपण श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन या क्षमतांकडे पाहतो. मग ज्या काही भाषेच्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या सर्व अध्ययन निष्पत्तीमध्ये वाचन, लेखन, आकलन, रसग्रहण या सर्व शब्दांचा समावेश केलेला आहे त्या विधानांमध्ये. आणि या सर्व शब्दांसोबतच ज्ञान, कौशल्य आणि अभिवृत्ती दर्शविणारी जी काही विधानं तयार केलेली आहेत त्यांनाच अध्ययन निष्पत्ती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे या अध्ययन निष्पत्ती विधानांमध्ये विद्यार्थ्याचं संपादन तपासलं जाणार आहे. म्हणजे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याला पहिलीची इयत्ता पास करताना कोणत्या गोष्टी अभिप्रेत आहेत याचा समावेश हा या अध्ययन निष्पत्ती विधानांमध्ये केलेला आहे आणि ते आपण पडताळून पाहत असतो. त्यालाच आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. कारण पूर्वी फक्त आपण परीक्षार्थी विद्यार्थी घडवत होतो, आता आपल्याला क्षमताधिष्ठित विद्यार्थी घडवायचे आहेत. विद्यार्थी केंद्रीय अध्ययन पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आहे. म्हणून या सर्व प्रकारच्या बदलाला आपल्याला तर सामोरं जायचं आहे. यापुढे जाऊन क्षमताधिष्ठित विद्यार्थी, क्षमता केंद्रीय विद्यार्थ्यांकडे आपल्याला जायचं आहे आणि त्या दृष्टीने क्षमता आधारित अध्ययन हा घटक महत्वाचा आहे. विशिष्ट अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रमाच्या शेवटी आपण अध्ययन निष्पत्तीचं संपादन अपेक्षित धरतो आणि त्यातून विद्यार्थी काय शिकला हे किंवा विद्यार्थ्याने काय शिकावं याचं महत्व आपल्याला समजतं. त्यासोबतच क्षमता आधारित अध्ययनामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या मानलेल्या आहेत. एक आहे ज्ञान, म्हणजे जो आशय आपण विद्यार्थ्याला देत असतो तो आशय देत असताना काही कौशल्य आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतो. तो कौशल्य त्याची आवड निर्माण करतो, अभिरुची निर्माण करतो, अभिवृत्ती निर्माण करतो. ती अभिवृत्ती आणि या सर्वांचा समाजाला काय फायदा होणार आहे, सोसायटीला काय फायदा होणार आहे, हा समाजाचा फायदा म्हणजे मूल्य यांचं एकत्रित अध्ययन निष्पत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विकसन करायचं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की पाठ्यक्रम किंवा अभ्यासक्रम ठरवत असताना देशाच्या गरजांचा विचार केला जातो आणि या गरजा ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती आणि मूल्यावर आधारित असतात आणि त्याचा समावेश आशयाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकातील आशयाद्वारे, कृतींच्या द्वारे विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणं अभिप्रेत असतं. आपल्याकडे थोडंसं काहीसं वेगळं झालेलं आहे. आपण पाठ्यपुस्तकातील आशय प्रमाण मानून तो आशयच विद्यार्थ्यांना शिकवतो, त्या आशयावरच आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतो आणि मग फक्त स्मरणशक्तीची परीक्षा होते. इथे कुठेही क्षमता विकसित होत नाहीत किंवा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजेत त्या प्रमाणात होत नाहीत. आणि म्हणून आपल्याला आता क्षमता आधारित अध्ययनातून मूलभूत क्षमतांचा विकास करण्यासाठी लक्ष द्यायचं आहे. मित्रांनो, मागच्या 3-4 वर्षांमध्ये 2016-17 आपण गणित संबोध कार्यशाळा घेतली, आपण मूलभूत भाषा क्षमता विकास प्रशिक्षण घेतलं. या दोन्हींमध्ये सुद्धा आपण त्या विषयांच्या मूलभूत क्षमतांवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि मग त्या मूलभूत क्षमता विकासाचा विचार पुढे अध्ययन निष्पत्तीमध्ये मांडलेला आहे. ज्या अध्ययन निष्पत्ती पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठावरती, पाठ्यपुस्तकातील अनुक्रमणिकेच्या शेजारच्या पृष्ठावरती दिलेल्या आहेत आणि त्यासाठी कोणत्या अध्ययन निष्पत्ती द्याव्यात, कोणत्या अध्ययन कृती द्याव्यात, अध्ययन निष्पत्ती निहाय त्याचा विचार मांडलेला आहे. प्राथमिक स्तरावरती 2017 साली अध्ययन निष्पत्तीचं विकसन केलं आणि हे विकसन NCERT-ने केलं. देश पातळीवरती नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, म्हणजेच ज्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आहे ज्याला आपण SCERT म्हणतो, तशी देश पातळीवरती NCERT ही संस्था आहे आणि ही संस्था शिक्षणामध्ये नवनवीन संशोधन करणं, शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवणं, गरजा निश्चिती करणं, शिक्षकांसाठी साहित्य निर्मिती करणं असं विविध प्रकारचं काम करते. या संस्थेने संशोधन करून प्राथमिक स्तरासाठी 2017 साली अध्ययन निष्पत्ती आणल्या आणि माध्यमिक स्तरासाठी 2019 साली अध्ययन निष्पत्ती आणल्या. या अध्ययन निष्पत्ती
देशाच्या विविध भागामध्ये कानाकोपऱ्यांमध्ये पडताळून पाहिल्या की या मुलांसाठी योग्य आहेत का, याचा परिणाम आपल्या आशयामधून पाठ्यक्रमामधून दिसतो का, आणि हे पडताळल्यानंतर त्याचं सार्वत्रिकीकरण केलं, सर्वांसाठी त्या लागू केल्या आणि अशा पद्धतीने पुढे त्याची रचना करत असताना अध्ययन निष्पत्तीची विषयनिहाय वर्गनिहाय केली. मात्र त्या अध्ययन निष्पत्ती संपादनामध्ये मात्र श्रेणीबद्ध अपेक्षा ठेवलेली नाही. म्हणजे एक अध्ययन निष्पत्ती आल्यानंतर दुसरी अध्ययन निष्पत्ती येईल असं गृहीत न धरता त्या अध्ययन निष्पत्ती कोणतीही अध्ययन निष्पत्ती कधीही संपादित केली जाऊ शकते. म्हणून त्याची श्रेणीबद्ध रचना नाहीये, मात्र क्षमताधिष्ठित रचना त्या ठिकाणी केलेली आहे. आणि अशा प्रकारच्या या रचना केलेल्या अध्ययन निष्पत्तीचं संपादन विद्यार्थ्यांमध्ये पाहिलं जाणार आहे. विद्यार्थी या अध्ययन निष्पत्ती कशा संपादित करणार आहेत, तर विद्यार्थी त्याच्या गतीने शिकत असतो. आपल्या वर्गामध्ये जे काही 25-30 विद्यार्थी असतील, त्या 25-30 विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या गतीने कौशल्य प्राप्त करत असतो, संपादन करत असतो. आणि म्हणून मात्र बऱ्याच वेळेला काय होतंय, आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकसारखे अनुभव देतो आहोत. आपल्या वर्गातला विद्यार्थी हा वेगवेगळ्या घटकातून वेगवेगळ्या स्तरातून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, हे कुठेतरी आपण विसरतो. आणि मग सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच प्रकारची अध्यापन पद्धती वापरतो, एकाच प्रकारचे अध्ययन अनुभव देतो. असं न करता आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीनुसार आणि कौशल्यानुसार क्षमतेनुसार अध्ययन अनुभव देणं, तशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं, यासाठी शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून या अध्ययन निष्पत्ती केंद्रबिंदू ठरणार आहे. आणि मग ह्या अध्ययन निष्पत्तीचं संपादन आपल्याला विद्यार्थ्यांच्या मध्ये दिसणं अपेक्षित आहे. या क्षमता प्राप्त केल्या किंवा नाही हे दिसणं अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून क्षमता आधारित अध्ययनाचा आपण आता अंगीकार करतो आहोत. क्षमता आधारित अध्ययनाचं महत्व इथे पुन्हा तो मुद्दा महत्वाचा विशद केलेला आहे की विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव देणं. मी आता बोलताना म्हटलो की आपल्याकडे आपण विविध घटकातून आलेल्या विद्यार्थ्यांना एकच प्रकारचे अध्ययन अनुभव देतो, विविध क्षमतांच्या विद्यार्थ्यांना एकच प्रकारचे अनुभव देतो. म्हणजे नेहमी आपण जेव्हा बोधकथा वगैरे सांगतो तेव्हा आपण प्राण्यांची किंवा एक गोष्ट सांगत असतो आपल्या विद्यार्थ्यांना की एकदा जंगलातले सर्व प्राणी एकत्र जमले आणि सिंहाने असं ठरवलं की या सर्व प्राण्यांची परीक्षा घ्यायची आहे. आणि मग त्यांनी प्रश्नपत्रिका काढायला सुरुवात केली. आणि प्रश्नपत्रिका काढायला सुरुवात केल्यानंतर असं लक्षात आलं की आपण या सर्वांसाठी एकच प्रश्नपत्रिका काढू शकणार नाही, कारण या प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ खारुताई असेल किंवा माकड असेल, ते झाडावर पटकन चढणार आहे, परंतु माशाला झाडावरती चढता येणार नाही किंवा हत्तीला झाडावरती चढता येणार नाही. हत्ती एखादा लाकडाचा ओंडका सहज उचलू शकतो, एखादी फांदी सोंडेने पकडू शकतो, मात्र इतर प्राण्यांना त्या गोष्टी करता येणार नाहीत. म्हणून या सर्व लोकांची परीक्षा घ्यायची असेल तर आपल्याला प्रश्नपत्रिका वेगवेगळी काढावी लागेल. आणि हे समजल्यानंतर मग सिंहाने तसा तो विचार परीक्षा घेण्याचा विचार सोडून दिला. मात्र यावरून बोध एवढाच होतो की आपल्या वर्गातल्या विविध स्तरातल्या विविध क्षमतेच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आपण एकच प्रकारचे अध्ययन अनुभव देतो किंवा एकच प्रश्नपत्रिका काढून आपण त्याचं मूल्यमापन करतो. हे न होता आपल्याला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा इथे विचार करणं अपेक्षित आहे. आणि मग त्यांच्या क्षमतेनुसार त्यांचं मूल्यमापन होणं, त्यांच्या क्षमतेनुसार मूल्यमापन होण्यासाठी त्यांना वैविध्यपूर्ण अनुभव देणं, अध्ययन अनुभव देणं हे अभिप्रेत आहे. आणि तसा विचार आता आपल्याला प्राधान्याने करावा लागणार आहे, तरच आपण विद्यार्थ्यांचं क्षमता आधारित अध्ययन करणार आहोत. मागील 2-3 वर्षामध्ये आपण अध्ययन स्तर निश्चिती केली आणि त्या अध्ययन स्तरानुसार आपण त्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे गट केले. वाचन येणारे विद्यार्थी किंवा गुणाकार येणारे विद्यार्थी, भागाकार येणारे विद्यार्थी, बेरीज वजाबाकी येणारे विद्यार्थी, आणि मग त्या गटात त्या विद्यार्थ्यांना तशा प्रकारच्या कृती दिल्या. तशाच प्रकारचा विचार इथे आपल्याला वैविध्यपूर्ण अनुभव देण्यासाठी करावा लागणार आहे. आज आपल्या सर्वांच्या समोर माझा विद्यार्थी माझी जबाबदारी या अंतर्गत
विद्यार्थी आराखडा तयार करण्याचं एक आव्हान सर्वांच्या समोर आहे, किंवा आपण ते पेललेलं आहे. आपण तशा प्रकारचे अध्ययन आराखडे तयार केलेले आहेत. ते अध्ययन आराखडे म्हणजेच इथे विद्यार्थ्यांसाठीच्या वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभवांची रचना, त्याचं नियोजन या ठिकाणी आपल्याला त्याला जोडता येतं, जोडणं अपेक्षित आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो तर पारंपरिक पद्धतीने अध्यापन करायचं. पाठ्यपुस्तकात जो आशय आहे तो आशय विद्यार्थ्यांना शिकवायचा. मग तुम्हाला समजलं का? हो, समजलं. चिमणी कुठे बसलेली आहे? चिमणी घरट्यात बसलेली आहे. अशा प्रकारचे जे काही प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारत होतो, आशयावरती आधारित, स्मरणशक्तीवरती आधारित प्रश्न, ते आपल्याला आता थांबवावे लागतील. पारंपरिक अध्ययन पद्धतीला थांबवून आपल्याला क्षमता आधारित अध्ययन पद्धतीचा स्वीकार करायचा आहे. आणि मूल्यमापन सुद्धा आपलं क्षमता आधारित झालं पाहिजे. त्यासाठी अध्ययन निष्पत्ती आपल्याला महत्वाच्या आहेत. म्हणून आपण रचनात्मक मूल्यमापन, ज्याला आपण समेटिव्ह आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणतो, ते सकारिक आणि आकारिक मूल्यमापनाची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला अधिक समजून घेणं आणि तिचा अवलंब करणं महत्वाचं ठरणार आहे. तरच मूल्यमापन हे सकारात्मक होऊन अध्ययन घडणं त्याद्वारे अपेक्षित आहे, ते घडेल असं या ठिकाणी मला वाटतं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात की यामधला तिसरा आणि महत्वाचा घटक होता पायाभूत वर्गातील जीवन कौशल्य. मित्र हो, जीवन कौशल्य आपण शिक्षण परिषदेमध्ये या वर्षीच्या प्रत्येक परिषदेमध्ये एक स्वतंत्र जीवन कौशल्य म्हणजे काय ते समजावून घेत आहोत. यासोबतच ही जीवन कौशल्य शिक्षणाला जोडणं, शिक्षणातील आशय, ज्ञान, कौशल्य यांना जोडणं आणि त्यामधून आपल्याला विद्यार्थ्याचा सर्वांगीण आणि एकात्मिक विकास करणं महत्वाचं आहे. या जीवन कौशल्यांअंतर्गत 5 महत्वाची कौशल्य ही क्षमता आधारित अध्ययनामध्ये विचारात घेतलेली आहेत. आणि निर्णय क्षमता हे एक महत्वाचं कौशल्य आजच्या शिक्षण परिषदेमध्ये आमचे सहकारी डॉक्टर श्री सदगीर साहेब यांनी आपल्याला हे कौशल्य समजावून सांगितलं आहे की जीवन कौशल्यामध्ये निर्णय क्षमता किती महत्वाची आहे. त्यासोबत संघटन कौशल्य, वर्गामध्ये आपण पाहत असतो विद्यार्थी वेगवेगळ्या प्रसंगी एकमेकांना सहकार्य करत असतात, त्यांचे गट तयार होत असतात, किंवा कुटुंब असतं, समाज असतो, विविध प्रसंगी विविध समायोजन क्षमता असते. अशा अनेक गोष्टींचा विचार हा संघटन कौशल्यांमध्ये केलेला आहे. ते संघटन कौशल्य सुद्धा पायाभूत वर्गामध्ये विकसित होणं, मुलांना शेअरिंगची सवय लागणं, समजून घेणं, इतरांचं म्हणणं ऐकून घेणं, हा सुद्धा या जीवन कौशल्यांचा महत्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांचं सामाजिकीकरण घडण्यासाठी हे पायाभूत कौशल्य महत्वाचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, संप्रेषण कौशल्य ही आहे. एक चांगला संवादक होणं. बऱ्याच वेळेला जर चांगला संवादक नसेल, आत्मविश्वास विद्यार्थ्यामध्ये नसेल, तर तो बोलत नाही. आपल्या समोर पायाभूत वर्गांमध्ये ही सर्वात महत्वाची समस्या आहे की विद्यार्थ्याला बोलतं करणं. तो एकदा बोलतं झाला की आपण त्याला काहीही शिकवू शकतो, आणि जे शिकवलं आहे ते त्याला समजलं आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला त्याच्या माध्यमातून लक्षात येत असतं. आणि म्हणून हे कौशल्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतरचं महत्वाचं कौशल्य आहे जिज्ञासेला प्रोत्साहन देणं. हे का, कसं, कधी आणि का घडलं यासारख्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी विद्यार्थी सदैव तत्पर असला पाहिजे. त्यासाठी जिज्ञासेला प्रोत्साहन देणं हे जीवन कौशल्य महत्वाचं आहे. कोरोना कालावधीमध्ये आपल्याला डिजिटल क्षमता प्राप्त करण्याची, त्या क्षमता अंगीकृत करण्याची आता सवय लागलेली आहे. आणि आज सर्वजण या प्रणालीला, डिजिटल क्षमतांना एकरूप झालेले आहेत. आज कुणी असं नाही की मला झूम मीटिंग जॉईन करता येत नाही, किंवा मला त्यामधलं समजत नाही, त्याचं आकलन होत नाही असं म्हणणारं कुणी नाही. आणि म्हणून या सर्व क्षमता विद्यार्थ्यांमध्ये येणं अभिप्रेत आहे. त्यासाठी आपल्याला क्षमता आधारित अध्ययन महत्वाचं आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं आपल्याला की या ठिकाणी 3 ध्येय या संपूर्ण क्षमता आधारित अध्ययनासाठी मांडलेली आहेत. एकूण शिक्षण पद्धतीसाठी नवीन शैक्षणिक धोरण आणि निपुण भारत यामध्ये ही 3 ध्येय मांडलेली आहेत. त्यामधलं पहिलं ध्येय आहे
की मुलांचे उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य राखणे, हेल्थ अँड वेल बिईंग अशा प्रकारचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. आणि या ध्येयामधून याच्या माध्यमातून संपूर्ण आणि एकात्मिक विकास आपल्याला साधणं गरजेचं आहे. आरोग्य किती महत्वाचं आहे हे आपण कोरोना कालावधीमध्ये जाणतोच आहोत. सर्वात जास्त नुकसान हे शिक्षण क्षेत्राचं झालेलं आहे. आज शाळा बंद, शाळा सुरू, शाळा बंद, शाळा सुरू अशा प्रकारची दोलायमान स्थिती आज आपली निर्माण झालेली आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे प्रतिकारशक्ती कमी असणं हे आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून उत्तम आरोग्य असेल तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारच्या होऊ शकतात, हे महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं ध्येय आहे, आत्ताच आपण पाहिलं की संप्रेषण कौशल्य किती महत्वाचं आहे. तर मुलांना चांगले संवादक बनवणं, स्वतः इतरांचं ऐकून घेणं आणि स्वतःचं मत इतरांना पटवून देणं, यासाठी विद्यार्थी हे चांगले संवादक बनणे अपेक्षित आहे. आणि तशा प्रकारचा या ठिकाणी विकास अभिप्रेत धरलेला आहे. त्यानंतर तिसरं आणि महत्वाचं ध्येय जे म्हटलेलं आहे ते मुलं सक्रिय अध्ययनार्थी झाले पाहिजेत. त्यांनी लगतच्या वातावरणाशी जुळवून घेतलं पाहिजे. स्वतः शिकण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, जाणून घेण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या जिज्ञासेला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य आपल्याला निर्माण करायचं आहे, जेणेकरून त्यांचा एकात्मिक आणि संपूर्ण विकास होईल. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. आणि निश्चितपणे आपण तो प्रयत्न आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमधून करणार आहोत. त्यासोबत शेवटचा या घटकामधला उपघटक होता अध्ययन निष्पत्तीचे सांकेतिकरण. आज आपल्याकडे सध्या ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत पाठ्यपुस्तकांमध्ये त्या सुद्धा सांकेतिक क्रमांकाने ओळखल्या जातात. उदाहरणार्थ पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील जी अध्ययन निष्पत्ती आहे मराठी विषयाची, त्यातली पहिली अध्ययन निष्पत्ती आहे ती 01.01.01 अशा प्रकारची आहे. म्हणजे इयत्ता, विषय आणि तिचा अनुक्रमांक या 3 गोष्टींचं कोडिंग हे त्या ठिकाणी अध्ययन निष्पत्तीला अनुक्रमांक देण्यासाठी केलेला आहे. त्या नंबरवरून अध्ययन निष्पत्ती कोणत्या इयत्तेची आहे, कोणत्या विषयाची आहे आणि कितव्या क्रमांकाची आहे हे लक्षात आलं पाहिजे. तशाच प्रकारचं सांकेतिकरण हे या अध्ययन निष्पत्तींच्या बाबतीमध्ये सुद्धा केलेलं आहे. आणि हे करत असताना त्यामध्ये चिल्ड्रन मेंटेन गुड हेल्थ अँड वेल बिईंग हे जे पहिलं ध्येय आहे विकासाचं, त्याच्याशी संबंधित ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या HW या संकेतांकाने ओळखल्या जाणार आहेत. त्यानंतर चिल्ड्रन बिकम इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, चांगले संवादक होणं अपेक्षित आहे. त्याच्याशी संबंधित ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या EC म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन या EC या कोडने संकेतांकाने ओळखल्या जाणार आहेत. आणि तिसरं जे ध्येय आहे चिल्ड्रन बिकम इन्व्हॉल्व लर्नर्स अँड कनेक्ट विथ देअर इमिडिएटली एन्व्हायरमेंट, जर लगतच्या वातावरणाशी जोडले जाणं आणि अध्ययनार्थी होणं, स्वतः अध्ययन प्रक्रियेमध्ये सक्रिय होणं, यासाठीची जी अध्ययन निष्पत्ती आहे ती IEL या संकेतांकाने ओळखली जाणार आहे. तर अशा प्रकारचं सांकेतिकरण या निपुणच्या डॉक्युमेंट्समध्ये अनेक्झर 1 परिशिष्ट 1 मध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये 6 स्तरासाठीच्या अध्ययन निष्पत्ती विषयनिहाय, इयत्तानिहाय दिलेल्या आहेत. विषयनिहाय, इयत्तानिहाय आणि या ध्येयानुसार त्याची मांडणी केलेली आहे. निपुणच्या डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला ते सर्व पाहायला मिळेल. वेळेअभावी त्या पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणं शक्य नाही. मात्र जे 6 स्तर या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत ते आहे शाळापूर्व शिक्षणाची 3 वर्ष आणि प्रारंभिक वर्गातील 3 वर्ष, पहिली, दुसरी आणि तिसरी. यानुसार येऊ घातलेल्या काळामध्ये आपल्याला अनेक बदल आपल्या अध्यापनामध्ये करायचे आहेत आणि त्या सर्व बदलांचा समावेश हा क्षमताधिष्ठित अध्ययन प्रक्रिया म्हणून आपल्याला करणं अपेक्षित आहे. यासाठी आपल्या सर्वांना क्षमताधिष्ठित अध्ययन प्रक्रिया राबवण्यासाठी, त्याचं नियोजन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांपर्यंत क्षमता संपादित करण्यासाठी मी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने खूप शुभेच्छा देतो आणि पुढील उर्वरित शिक्षण परिषदेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपण सर्वांनी पुन्हा एकदा नवीन शैक्षणिक धोरण
आणि निपुण भारत अभियानाअंतर्गत जे काही डॉक्युमेंट्स आलेलं आहे ते डॉक्युमेंट्स वाचावं, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी समजतील, लक्षात येतील, या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.